चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल। आधीचे गट आणि आत्ता नवीन आलेले अप्पी पाटील यांच्या माध्यमातून चंदगडमध्ये किमान 50-60 हजारचं मताधिक्य मिळेल असे आम्हाला खात्री। लोकांची इच्छा होती, अप्पी पाटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्याबरोबर त्यांनी सक्रिय व्हायचं, परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला। ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विचाराची लढाई चालू आहे, शाहू महाराज उमेदवार आहेत, अशावेळी निर्णय घेणं मला वाटते एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे, कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। ते अप्पी पाटील ज्यांनी मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल 44,000 मतं ही चंदगडमध्ये घेतली होती, असे एक नेते आज पूर्णपणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आम्ही त्यांचे स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल। आधीचे गट आणि आत्ता नवीन आलेले अप्पी पाटील यांच्या माध्यमातून चंदगडमध्ये किमान 50-60 हजारचं मताधिक्य मिळेल असे आम्हाला खात्री। गेल्या 5 वर्षात माझ्यामध्ये सापाचा धनी देखील झाला होतो म्हटला होता, काय नेमकं आता वाटते त्याबद्दल? नाही, मागच्या वेळी आपण निर्णय घेतला, परंतु आता शेवटी ते इकडं राहिले असते बरं झालं असतं असा विषय अनेकांनी मध्ये बोलले, परंतु आता शेवटी ही विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आता शाहू महाराजांच्या बरोबरीनं हा जिल्हा संपूर्ण एक विचाराने येतो आहे। मागचं काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढची दिशा या जिल्ह्याची विकसनशील दिशा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असणार। कागदमध्ये सागर पॉलिंग आले, स्वाती करून आणि आता आम्हीपर्यंत त्यामुळं काँग्रेस नाही, सगळीकडेच काँग्रेसचं वातावरण चांगला। लोकांची इच्छा होती, अप्पी पाटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्याबरोबर त्यांनी सक्रिय व्हायचं, परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला। ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विचाराची लढाई चालू आहे, शाहू महाराज उमेदवार आहेत, अशावेळी निर्णय घेणं मला वाटते एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे, कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।